तर धन्यवाद योगेश सर. एक चांगला सामना आपण पाहिला गेला. पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती, सुरू करूया क्रिकेटच्या महासंग्रामाला. आजच्या रात्रीची दुसरी मॅच, अफजल टिवाले चषक, अंतिम शेवटची रात्र, फायनल नाईट आपण या ठिकाणी पाहतोय. मागच्या टायमाला सरवली संघ आपण पाहतो या ठिकाणी पारितोषिक पटकून गेला. विरोधीच्या विरोधात ती मॅच पराभूत जरूर झाले होते. चांगला चेंडू आपण पाहतोय. तर सलामीची जोडी नारायण टीम आपण कुठे जाऊ नका. फर्स्ट आणि सेकंड मॅच आपण झाल्यानंतर सेकंड राऊंडची मॅच लगेच खेळवतो आपण, त्यामुळे आपण कुठेच जाऊ नका. दांडी गोल, फलंदाज बाद, फाडीच्या डिस्क्या, पहिला झटका, फलंदाज बाद झाला इथे. कौनच्या स्वरूपात पहिला झटका आपण पाहिला गेला. गोलंदाजी मार्क वरती अविनाश. तो का गोरेगाव वरून जे मान्यवर या ठिकाणी आलेत, या सरवलीवरून जे मान्यवर या ठिकाणी आलेत, त्याचबरोबर दामतचे आमचे सर्व वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी आहेत, वरिष्ठ नागरिक या ठिकाणी आहेत. सर्वांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. अफजल टिवाले यांच्या नावाची स्पर्धा, ज्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने कमी वयात कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये नावारूपात आलाय आणि आज आयोजकाच्या भूमिकेत आहे आणि खऱ्या अर्थाने युवा आयोजक म्हणून, सर्वाधिक युवा आयोजक म्हणून या रायगड जिल्ह्यामध्ये पाहिलं जाईल. अफजल टिवाले यांच्या नावाची चर्चा संपूर्ण रायगड ठाणे नव्हे तर महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या व्यक्तीची चर्चा सध्या सुरू आहे ती म्हणजे अफजल टिवाले चषक. वाईट चेंडू, स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव. कवनेन बाद झाल्यानंतर आपण पाहतोय मोहम्मद, आपण पाहतोय वन डाऊनला गेलेला फलंदाज. आणखीन एक सुंदर चेंडू, चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. कवनच्या स्वरूपात पहिला झटका दिला. थोडस विचार करत असेल फैसल, कारण सलामीची जोडी पॉवर प्लेचं षटक आहे. जे फलंदाज मैदानात पाठवलेत, पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल. अफलातून चेंडू, फलंदाज या ठिकाणी पाहतो बीट होतोय. यष्टीरक्षक बीट, पाठचे क्षेत्ररक्षक पाहत बसले, झाले दर्शक. चेंडू गेला निघून लॉंग स्टॉप रिझन मध्ये. बाय बाय टाटा करत चौकार. 4 धावा, बाईच्या 4 धावा आपण पाहतोय. चौकार या ठिकाणी अर्जित झाला. धावा पाहिजेत, ओपन झाल्या धावा या ठिकाणी आपण पाहतोय. 6 धावा झाल्यात, 5 चेंडू आणि 6 धावा. शाहिद भाई स्कोरच्या भूमिकेत आमचे परम मित्र आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज पाहतोय या ठिकाणी. पुन्हा एकदा कमबॅक करणारा चेंडू, पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी आपण पाहतो समाप्त होत आहे. अविनाशने अफलातून गोलंदाजी केली. तो चौकार पाटील साहेबांनी जर मिस नसता गेला, तो चेंडू मिस फील्ड नसता गेला, तिथं चित्र वेगळं होतं. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं या ठिकाणी समाप्त झालंय. उमर 11 गोरेगाव संघ पहिल्याच पॉवर प्लेमध्ये बॅकफूटवरती गेला. 6 धावा स्कोर कार्डवरती आहेत. त्यामध्ये एक अतिरिक्त धाव, वाईटची धाव होतील. धन्यवाद दादा, अशाच गाड्या घेऊन जा, परफ्यूम मारा बसलेल्या लोकांवरती. धन्यवाद, थँक्यू. म्हणजे खूप गरज आहे, कारण धूलची गरज आहे. आमचे सर्व दोस्ती ग्रुपचे सदस्य आहेत ते, आणि तो कोपरा पाहायला गेला ना, सर्व दोस्ती ग्रुपचे मेंबर तुम्हाला त्या कोपऱ्याला भेटतील. तो कोपरा भरलेला आहे, हां तिथेच असतं, सर्व चिपकलेले असतात. भेंडीचं झाड आणि तो कोपरा खूप महत्त्वाचा आहे दोस्ती ग्रुपचा. सागर आपण पाहतो भुईर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतं. सरवली एक चांगलं मैदान आहे, सरवली गावाचं पण आपल्याला AYDC मध्ये ते मैदान आहे. हिरवल पाहिलं गेलं, अफलातून मैदान पाहतो. ते षटकार गेले ना तर थेट कंपनीच्या वरती जातात.
आता पाईपलाईनच्या वरून बाहेर गतवर्षी अनेक स्पर्धा त्या मैदानावरती आम्ही पंचांच्या भूमिकेत केल्यात. ओरपी चेंडू समोरील क्षेत्ररक्षक त्याला बीट करून लॉंग ऑफ रिझनमध्ये थेट स्क्रीनवरती चेंडू वन बाउन्स धडकतोय. रन्स मिळतील 4. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 10 या आकड्यावरती. अफजल टिवले यांनी पाहिलेलं स्वप्न साकार झालं. त्यांच्या नावाची स्पर्धा व्हायला पाहिजे. आमदार ट्रॉफीमध्ये त्यांच्या नावाची स्पर्धा जर डिक्लेअर झाला, आज खऱ्या अर्थाने कमी वयात त्याने चांगलं काम, त्यामुळे त्याला हे बक्षीस. ओरपी चेंडू बराच काल चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. इथे हात खोलण्याचा मोका आणि मोक्यावरती दिलाय 7 धावांसाठी ढोका. षटकार या ठिकाणी अर्जित झालाय. षटकार पाहतो आपण. षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 16 या आकड्यावरती. चांगली कामगिरी करतो आपण पाहतोय. आराम एक चांगला खेळाडू आहे, संघासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. बघा गोरेगाववरून जे वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी आलेत, सर्वांना विनंती करतो, या आपलं हक्काचं मैदान आहे. दामत म्हटलं गेलं, सरवली संघ या ठिकाणी खेळतो. या अगोदरी स्पर्धा खेळताना दिसला, बक्षिसास पात्र होता तो संघ. गोरेगाव संघ आपण पाहतोय अनेक वेळा या स्पर्धेमध्ये, अनेक वेळा या मैदानावरती चांगली कामगिरी करताना दिसलाय. तो गोलंदाज आपण पुन्हा एकदा पाहतोय. सागरचा पुढचा चेंडू, फुलेचा चेंडू लो फुलटाच आपण पाहिला गेला. 1 धाव या ठिकाणी दफलकावती जोडली जाईल आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. तुम्हा हम्मा सर्वांचा लाडका आकडा 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. एक सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. अठरा धावा स्कोर कार्ड वरती आहे. उर्फी चेंडू फुल लेनचा चेंडू, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझर्व मध्ये आहे. सिंगल या ठिकाणी घेतली. तर पहिल्या षटकात 6 होत्या, आत्तापर्यंत पाहिलं गेलं या षटकामध्ये एक चौकार षटकार जरूर पाहायला गेला. चांगली धावसंख्या कमबॅक करायला सुरुवात केली. धावसंख्या बनवावे लागतील उमर 11 गोरेगाव संघाला. का सरवली संघाला तो अनुभव आहे या मैदानावरती. बक्षास पात्र होऊन गेलेला संघ. सज्ज होतो सागर. या षटकातला अंतिम चेंडू आहे, फुल लेनचा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे डीप मिड विकेट रिझनमध्ये. एकच धावे होती, समाधान मानावं लागेल. आणि एका धावेने षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. या षटकात 14 धावा आल्या. या स्पर्धे आपण पाहायला गेलं गोरेगाव संघ या ठिकाणी खेळतो आणि च्या जर्सीज पाहायला गेल्या फिरोज शेख सर आणि अनास ए शेख सर यांच्या माध्यमातून आपण पाहायला गेला. अल मिझान एंटरप्राइजेस, अल मिझान कॅटरर्स यांच्या माध्यमातून न्यू जर्सीज आज उमर गोरेगाव संघाला देण्यात आले. त्यांचे धन्यवाद. आणि ही स्पर्धा आपण पाहतो इथे समाप्त झाल्यानंतर मार्च महिन्यामध्ये अर्थात 22 मार्च ते 27 मार्च याच मैदानावरती शादाबाई नजे पुरस्कृत आमदार चषक 2026 ही स्पर्धा रजनी स्पर्धा पाहणार आहोत. प्रवेश फी 15,000. 48 संघांना त्या ठिकाणी समावेश असेल. पहिलं बक्षीस 1,20,000, द्वितीय 60, तृतीय 35,000, चतुर्थ 35,000, पाचवा आणि 6व्या क्रमांकाचं बक्षीस प्रत्येकी 30,000 असेल. सुंदर ट्रॉफीज त्यांच्यासोबत आपण पाहतोय. मालिका बीटसाठी बाईक आहे, फलंदाज गोलंदाजसाठी स्पोर्ट्स सायकल आणि क्षेत्ररक्षकासाठी शूज असतील. संपर्क साधायचा राजेंद्र भोईर, परेश तरे आणि बबलू आझाद यांच्याशी. आणि ज्या संघाने तिरंगा चषकमध्ये नावे दिली होती त्यांचा प्रवेश निश्चित असेल.
म्हणजे उर्वरित संघ जे येतील त्यांना प्रवेश दिला जाईल. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती जयेश पाटील गोलंदाजी मार्कवरती आणि समोर मोहम्मद आराम आणि मोहम्मद ही जोडी मैदानावरती पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट दूरवरचा चेंडू छेडछाडी केली. बॅटची कडा घेतली एसटीच्या पाठीमागे. पाटील कोणत्या प्रकारची चुकी करत नाही. फलंदाज बाद मोहम्मदच्या स्वरूपात झटका आणि ज्या फलंदाजाचा मैदानात प्रवेश झालाय गोरेगाव संघाचा भक्कम आधार स्तंभ. गोरेगाव संघ सध्या तुफान फॉर्म मध्ये चांगले बक्षीस त्यांनी प्राप्त केलेत, पण आज खऱ्या अर्थाने इथे थोडंसं पहिल्या 2 षटकामध्ये 10च्या सरासरीने दिसला. 2 फलंदाज कौनेन आणि मोहम्मद बाद झालेत. आरम आणि फैजल ही सलामची जोडी अनेक वर्ष संघासाठी कामगिरी करताना दिसले, पण आज पाहिलं गेलं सेकंड डाऊन नंतर तसं भारतीय संघाचा सूर्यकुमार यादव 4थ्या क्रमांकावरती मैदानात जातोय, तसा आपण पाहिलं गेला हा फलंदाज फैसल संघासाठी मैदानावरती प्रवेश केलाय. लेफ्ट आर्म गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट इथे गेला आणि पहिला चेंडू रिव्हर्स अटॅक प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तगडा होता क्षेत्ररक्षक, तो पोचू शकला नाहीये. क्रिकेटच्या मैदानामध्ये WWF दोन्ही चेंडू आपण पाहतो या ठिकाणी .20 जावा, कारण इथे जर दुसरा अफजल सर सारखा क्षेत्ररक्षक असता तर चेंडू परत पोहोचला असता. चांगला चेंडू या ठिकाणी पाहतो. लेफ्ट आर्म गोलंदाज अफलातून कामगिरी करतोय जयेश पाटील. कमी वयात समाजसेवा करणारा व्यक्तिमत्व म्हणजे अफजल दिवाले. वयाच्या 15-16 वर्षानंतर आपण पाहिलं गेलं खऱ्या अर्थाने समाजकार्य करायला सुरुवात केली त्यांनी. वाईट चेंडू वाईटसाठी रिव्ह्यू नाहीये. 2 कॅमेराची स्पर्धा आपण कव्हर करतो. काहीशा नियम अटी लागल्या, कारण 12ची एक्झाम मुले अविनाश काहीशा नियम अटी आमच्यावरती लादल्या गेल्या, त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही मॅच कॅन्सल नको करायला, स्पर्धा कव्हर करायची आहे. युवा आहे आयोजक आमचा अफजल दिवाले, ती नावाची स्पर्धा व्हायला पाहिजे. इथे जोरदार अपील केली आणि फलंदाज बघा ना निघून आला, समोरून थेट निघाला. जोरदार होती, एज इथपर्यंत आली होती, आवाज आपण ऐकला होता, जोरदार एज होती. पण फलंदाज फैसल खूप मोठं नाव आहे दादा. जर वांगणी बदलावून परिसर म्हटलं गेलं, एक शिस्तबद्ध खेळाडू म्हणून नेहमी त्याचा गुणगौरव केला जातो. क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटची सत्यता आणि खरेपणा दाखवत असताना एक चांगली कामगिरी फैजलच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाहिले गेले. नवीन फलंदाज अजमल अज्जू आपण पाहतो मैदानात रवाना झालाय. विकेटचं बटन क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. 4 चेंडू झालेत. धावसंख्या आपण पाहतो, एक वाईटची धाव जर पकडली तर 21 धावा आपण पाहतो या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात.
जरूर आपण पाहतो आजच्या रात्री आपण सेकंड राऊंड झाल्यानंतर जी आजच्या रात्री तिसरी मॅच जी म्हणजे ग्रुपची असेल. पुन्हा एकदा वाईट चेंडू, लगातार वाईट चेंडू आपण पाहतो पंचांच्या माध्यमातून या तिकडे दिले जातात. आपण पाहिलं तर स्क्रीनवरती पाहतोय औसा पिची व्हाईट लाईनच्या इथून चेंडू निघून जातो. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. पडल्यानंतर चेंडू दूरवर निघून गेला. वाईट चेंडू पंचांनी सांगितलं. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, त्या पद्धतीने गोलंदाजी करतो. पडल्यानंतर चेंडू आपण पाहतो बाहेर निघून जातोय. अतिरिक्त धावसंख्या स्कोर कार्ड 24 या आकड्यावरती जाऊन विसावले. बेल्स डाऊन झाली. फलंदाज त्रिफालाची आपण या ठिकाणी होतोय. चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतलं. इथे चेंडू मिस केलं फलंदाजाने, पण चेंडूने बेल्स मिस नाही केली. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय समोरून चेंडू निघून गेला. बेल्स अप झाली. फलंदाज बाद क्रमांक 4 फलंदाज माघारी. 24 या आकड्यावरती हे 4 फलंदाज बाद होताना आपण पाहिले. हा, हे सगळं मैत्री ग्रुप, दोस्ती ग्रुपचे आहेत. परफ्यूम मारून गेले बसलेल्यांना. पावडर ज्यांनी लावली नसेल त्यांना पावडर लावली त्यांनी. धन्यवाद. सर्व चिपकतील जाऊन त्या कोपऱ्याला जिथे दोस्ती ग्रुपचा कट्टा आहे. ऐमर नवीन फलंदाज आपण या ठिकाणी पाहतो. 24 आकड्यावरती 4 फलंदाज बाद झालेत. कुठेतरी बॅकफूटवरती ढकललं या गोलंदाजाने. जरूर आपण पाहतोय खराब चेंडू फेकत होता, पण त्या खराब चेंडू फेकत असताना एक पडलेला चेंडू बाहेर निघेल असा प्रयत्न केला होता, पण यष्टी घेऊन निघला. इथे लो फुलटा चेंडू, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. अविनाश प्रयत्न करतो आरामात. आराम चेंडूवरती पोहोचला. चेंडू फेकला सीमारेषे पलीकडे. षटकार आरामात फटका लगावलेला. 6 धावा. 6 धावेने पुन्हा एकदा 10ची सरासरी राखली जाते. तिसरं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30. शेवटचा अंतिम षटक. येथून विजेता संघ नारायण संघासमोर सेकंड राऊंडची मॅच खेळेल. पण खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीची बिग फाईट असेल, कारण कर्जत टेनिस क्रिकेट मधले 2 बल्लाड संघ, एकीकडे शिवशंकर चांदई संघ तर दुसरीकडे असेल भडवल बी प्लस. 2 संघ एकमेकांसमोर भिडले जातील. आणि भडवल बीचा जर विचार केला आत्ताच आपण पाहिलेलं खोपोलीच्या मैदानावरती चॅम्पियन झालेत. संघाचा सरपंच राकेश पाटील. खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी त्यांनी त्या मैदानावरती केली. संघाला चॅम्पियन बनवलंय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी येऊन सज्ज होतील. सेमीफायनल SPCC उमरोली संघाला पराभूत करून संघाने बराच काल चेंडू हवेमध्ये. अविनाश पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करत होता. झेल ड्रॉप. इथे थोडासा शॉर्ट चेंडू फेकला गेला. चेंडू घर शोधताना दिसला. या दरम्यान पाहतो आपण 2 धावा पूर्ण करत असताना. यानंतर आपण पाहतो 22 मार्चला खऱ्या अर्थाने मैदान पुन्हा एकदा भरलं जाईल. SK भाई यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या SK भाई आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला अफलातून फटका, क्लासिकल फटका पाहिला गेला. क्लास केला चेंडू टिक बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू आउट ऑफ पार्क. बेगेट षटकार. तर आपण पाहतोय SK भाई यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकाराला 555 555. तो षटकार जरूर आला आपण पाहतोय. अजून या षटकामध्ये आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज परेशला आपण पाहतोय आणि धावसंख्या स्कोर कार्ड
38 या आकड्यावरती. शॉर्ट चेंडू होता, बराच काल चेंडू अवघी शतरक्षक परेश त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक आपण पाहतो चेंडू परत पोहोचलाय. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 4 फलंदाज बाद मैदानावरती आपण पाहतो. अफलातून कामगिरी आत्ता परत पाहिलं गेलं. आरम जो सलामीला गेलाय आणि त्याला 7 आपण देताना पाहायला गेलं. एमआर चांगली 7 या ठिकाणी देतोय. खूप महत्वाची कामगिरी करावी लागेल. आराम आपण पाहायला गेला 23 या आकड्यावरती खेळतोय. जेवढी संधी भेटली तेवढा संधीचं सोनं करत असताना 8 चेंडू आत्तापर्यंत भेटलेत आरामला. इथे चांगला चेंडू कमबॅक करणार चेंडू परत आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. 4 चेंडू या षटकातले आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये परेशने. उर्वरित 2 चेंडू आपण या ठिकाणी पाहतो असतील. पंचांच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय अफलातून. आपण पाहतोय बॅट आणि चेंडूचा संपर्क साधत नाही. समीकरण जुळत नाही. गणित बिघडलंय जणू काय बॅट आणि चेंडूचं या ठिकाणी तलाक झालं का. तफावत जाणली जाते ते जाणवते. बॅट आणि चेंडू जुळत नाहीये. समीकरण होत नाहीये. अंतिम चेंडू या इनिंगचा. अंतिम चेंडू पाहतो आपण फायनल मध्ये चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी पोचलाय जरूर आणि तिथून आपण पाहतोय 2 धावा जरूर पूर्ण झाल्या. 3री धाव घेताना फलंदाज या ठिकाणी पाहतो धावबाद झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 42. 43 धावांची गरज विजयासाठी असेल. चला आता तिथं चेअर द्या. खेळाडूसाठी चेअर द्या प्लीज. तिथे किमान 9 चेअर वरती ठेवा खेळाडूंसाठी. अफजल सर तिथं बघा खेळाडूंसाठी 9 चेअर आहेत का. आणि जे एक्स्ट्रा बसले असतील त्यांना सांगा जरा आपण पाहतोय खेळाडूंसाठी चेअर प्रथमतः द्या. आणि जे वरिष्ठ आलेत त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती येऊन बसा. खेळाडू कक्ष आता सोडा. त्या ठिकाणी गोरेगाव टीमचे जे खेळाडू असतील एक्स्ट्रा त्यांनाही विनंती करतोय तिथून जरा स्टेज आता खेळाडू कक्ष सोडा. खेळाडूंना बसण्याची संधी द्या. जे वरिष्ठ आलेत मान्यवर त्यांना विनंती करतो आता या आपण व्यासपीठावरती. सर्व आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सरवलीवरून गोरेगाववरून जे मान्यवर आले त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आमच्या दामत गावचे जे वरिष्ठ मान्यवर आहेत वरिष्ठ खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो आपल्या व्यासपीठावरती या. अफजल टिवाले यांच्या वतीने आपलं मनापासून वेलकम हार्दिक स्वागत या ठिकाणी केलं जातंय. एसके बाय यांनी भरभरून कौतुक केलं अफजल टिवाले या चषकाचं. सांगितलं अफजल या वर्षाची स्पर्धा तुझी आहे. पुढच्या वर्षीची स्पर्धा आपण तुझ्या नावाची 2 लाखाची देऊ. आणि त्याचे पाउन्सर एसके बाय
या ठिकाणी रमेशभाई पोंजेकर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी रमेशभाई पोंजेकर यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. जरूर पाहतोय माझगाव वारत आयोजित मैत्री चषक 2026 आपण भव्य नाईट टेनिस क्रिकेट बॉलची स्पर्धा आपण पाहणार आहोत. 5 मार्च ते 8 मार्च 2026. ठिकाण सोमानी शेठ मैदान माझगाव. PPL समोरील हे मैदान आपण पाहतोय. प्रवेश फी 13,000 आहे मित्रांनो. प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय 50, तृतीय, चतुर्थ आणि 5वा क्रमांक प्रत्येकी 25,000 रुपये आहे. आणि खऱ्या अर्थाने कर्जत टेनिस क्रिकेटमधील त्या ठिकाणी 4 संघ यांच्यासाठी जागा आहे. ज्या संघाने त्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी सतीश पाटील 9764026662 किंवा जगदीशजी शिंदे यांच्याशी आपण संपर्क साधा. इथे पाहतो पहिला चेंडूवरती तुफानी हल्ला. चेंडू पार झाला नाहीये, अडकला गेला, दूरवर गेला होता असं वाटलं तर चेंडू पडेल, पण इथे उंचाई गाठली होती, उंच गाठला होता शिकार, पण चेंडू अटक काऊ कॉर्नर रिझनमध्ये अडकला. फलंदाज या ठिकाणी बाद. आणि जरूर मित्रांनो 40 संघांना त्या ठिकाणी ग्रामीण संघांना प्रवेश दिला जाणार आहे. ही नाईट स्पर्धा खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, सोमानी शेठ मैदान माझगाव PPL समोरील हे मैदान आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्यांनाही प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आपण संपर्क साधा. अनेक बाहेरच्या संघांनाही त्या ठिकाणी पाहतो प्रवेश या ठिकाणी दिला जाणार आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय विकेटचं पतन. ज्या फलंदाजाने इथे मैदान गाजवलं होतं तो फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहिला. गोलंदाज सज्ज होतो. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा. निवा पाटील आपण या ठिकाणी पाहतोय. थोडीशी गडबड घोटाला. बॅटची कडा घेतली होती, इनरेज होती. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. आणि जरूर संधी होती एस टी रक्षकाला, कारण आवाज इथपर्यंत आला होता. संधी होती. आज मैत्री चषक खोपोलीमध्ये खऱ्या अर्थाने चॅम्पियन झाल्यावर बडवल B+ आणि तो संघही आपण पाहतो या मैदानावरती खेळताना दिसेल.
गुरप्रीत चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट पाहिलं होतं, त्यानंतर पाहतो आपण संधी लावली होती दुसऱ्या चेंडूवरती, तिथे आपण पाहिलं होतं निवा पाटील आणि त्यांच्या सोबत आता पाहतोय मैदानामध्ये कल्पेश. पहिल्या चेंडू विकेट, त्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर पाहतोय दुहेरी धाव. मुशरफ आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पहिल्या पॉवर प्लेचं षटक तर तुलना पाहिली गेली ते पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये पहिल्यांदा अविनाशने अधिकार गाजवला होता पहिल्या इनिंगला. इथे मुशरफ इथे समोर दिला चेंडूला और पे चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार, रन्स मिळतील 4 चौकार. धावा आपण पाहिलं गेला आज थोडंसं दमट वातावरण आहे. तर पहिल्या 5 रात्रीचा विचार केला तर या प्रकारचे चेंडू थेट सीमारेषे पलीकडे जात होते, आरपार होत होते. सर्वाधिक षटकार अशी कोणती स्पर्धा एवढ्या मैदानावरती स्पर्धा घडल्या गेल्या, एवढे षटकार कधीच आले नव्हते. ते षटकार आम्ही या ठिकाणी पाहिले गेलेत 5 रात्रीमध्ये. नाची 6वी रात्र. चौकार षटकारांची बरसात या मैदानावरती. विकेट कमी पडले पण चौकार षटकार आपण भरपूर पाहिले. मुशरफ थांबलाय आणि खऱ्या अर्थाने जेव्हा कुठे चुकी होत असते ना आपल्याकडून तर थांबणं गरजेचं असतं. इथे फलंदाज थांबला, गोलंदाज थांबला. 4 चेंडू 7 धावा, 1 फलंदाज बाद झालाय. त्रेचाळीस धावांची गरज आहे. वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक होता, हाईट कमी पडली त्याची. चेंडू त्याच्या डोक्यावरून पार, सीमारेखे पलीकडे षटकार. षटकाराने आपण पाहतोय षटकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 13 आकड्यावरती 43 धावांची गरज आहे. अजूनही 30 धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज मुशरफ लिफ्ट मोर, हात खोलण्याचा मोका, दूरवर चेंडू होता आणि त्यावरती पाहिल्या गेल्या कव्हर पॉइंट मध्ये चेंडू ढकलला सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला शेवटच्या चेंडूवरती चौकार. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती स्कोर कार्ड वरती 17. काही सुरुवात आहे. 43 धावांचं लक्ष गाठायचं आणि तिथे आपण पाहतोय रमेश पोंजेकर साहेब रजा घेतात या ठिकाणी, कारण व्यावसायिक आहेत, धंदा त्यांचा मेन आहे. रमेशभाई पोंजेकर आमचे दादा म्हटले गेले तर स्पेशल कोलंबीवाले आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आले. धन्यवाद दादा, या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेतला. आणि अफजल टिवाले यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी सर्वजण या ठिकाणी येतात. त्रेचाळीस धावांचं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं आपण 17 धावा. अठरा चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आराम गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. पहिलं षटक चांगली सुरुवात झाली होती पण त्या ठिकाणी पाहिलं गेलं निवा पाटील हात खोली करताना दिसले. पुन्हा एकदा घुटना टेक निवा पाटील आणि त्याच्या सोबत असलेला फलंदाज कल्पेश. अफलातून कामगिरी. षटकार या ठिकाणी आला, चेंडू दूरवर गेलाय.
नेरल शेलू रोड बदलापूर रोडच्या त्या रोडवरती चेंडू झाला फरार. दूरवर मारलेला अभ्यंतरीण षटकार आणि स्पर्धेचा आपण म्हणतो लॉंगेस्ट षटकार म्हटलं जाईल. खूप दूरवर षटकार ठोकला. 6 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती घेतल्या जातील आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23. चेंडू पोचवा त्या ठिकाणी. माज बुबेरे यांच्याकडून आरामसाठी पारितोषिक लागलं गेलंय. लगातार 3 विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आपण पाहतोय. आणलं चेंडू शोधून आणलं कारण सरवलीच्या टीमलाही माहिती आहे बॉल किती मेन आहे महत्वाचं आणि त्यांचे जे पाठीराखे पण त्या ठिकाणी पोहोचले होते. 43 धावांचा पाठला करायचं होतं. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही आपण पाहतोय या चिकन पाण्यावरून आपण पाहतोय शिंदे साहेब. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू आला. या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. आपण पाहतो पहिला चेंडू त्यावरती षटकार आल्यानंतर कमबॅक करावं लागेल. इथून डॉट चेंडू फेकावे लागतील. संघाला जर कमबॅक करायचं विजयपथावरती न्यायचंय ते डॉट चेंडू फेकावे लागतील. अरे पुन्हा एकदा तयार असेल. इथं पाहिलं गेलं एसटीच्या पाठीवर थोडी गडबड होती. वाईट चेंडू आणि त्यावरती आपण पाहतो एक्स्ट्रा धाव. या 2 धावा या ठिकाणी एक्स्ट्रा वाईटच्या घेतल्या जातील. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 25. 18 धावांची अजूनही गरज आहे. या षटकातली चेंडू शिल्लक 4. तब्बल 16 चेंडूचा खेळ शिल्लक. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव्या त्याप्रमाणे पाहतो आपण सिंगल स्कोर कार्ड वरती घेतली जाईल. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती या षटकातले 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जी धावसंख्या पाहिजे त्या विजया दिशेने वाटचाल आपण पाहतो. आतापर्यंत चांगली कामगिरी जरी आपण पाहिलं गेलं प्रशांत पाटील बाद झाला होता तिथून निवा पाटील आपण पाहतो चांगली कामगिरी करतात दिसलेत. कव्हर पॉईंट मध्ये चेंडू आहे. एक धाव थोडंसं आपण पाहतो चेंडू घर शोधताना दिसला. घाई गडबडमध्ये चेंडू निघाला. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेले. 2 धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय 28. चांगली स्पर्धा आहे. सरवली टीम आपण पाहतोय आमदार ट्रॉफीमध्ये या ठिकाणी एका ट्रॉफीचा हकदार ठरली होती. त्यांनी चांगली कामगिरी केली होती. बिरदोले संघाकडून आपण पाहतोय त्या सुपर 6 मध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. दूरवर चेंडू होता. स्लोवा डिलिव्हरी गती परिवर्तन पाहिले गेले आरामकडून. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालंय. 43 धावांचा पाठलाग करायचं होतं. धावसंख्या जाऊन पोहोचली. आमचे नितेशजी तरे जे स्कोररच्या भूमिकेत आहेत ते आम्हाला सांगतात 28 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 12 चेंडू आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. अजूनही संधी आहे कारण आपल्याला पाहतोय त्या पद्धतीच्या कॅलिबर पद्धतीने गोलंदाज आहेत. गोरेगाव संघाला अशा संकटातून बाहेर निघताना अनेकदा आम्ही पाहिलंय. तो गोरेगाव संघ आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांगित 3रं षटक
मोहम्मद आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती आणि इथून मोहम्मदला चांगली कामगिरी करावी लागेल. 12 चेंडू 15 धावा आहेत. कमीत कमी धावा खर्च करून विकेट प्राप्त करावे लागेल जर संघाला अफजल टिवाले चषकामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये जायचं आहे तर इथे 12 चेंडू 15 धावा डिफेंड करावे लागतील. यानंतर विनर टू विनर अशी मॅच आपण पाहणार आहोत. मोहम्मद सामना करील तो कल्पेश उर्फी चेंडू मध्ये चेंडू पाहतोय शतरक्षक लॉंग ऑफचा तिथे पोहोचलाय. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी. बाला चेंडू परत पोहोचला. एक एक धाव खूप महत्त्वाची असेल. वाचवणंही आणि करणंही म्हणजे दोन्हीकडे पाहिलं गेलं तर मॅच आपण पाहतोय समांतर आहे. इथे डिफेंड होऊ शकतात त्या धावाचा पाठलाग घेऊ शकतो. तर विचार केला तर फलंदाजी इथे नेहमीच फायदेशीर ठरलं जातं. पण गोलंदाज पाहतो मोहम्मद कशा प्रकारे कमबॅक करणार. टॅप केला चेंडूला. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाते. एक एक धाव या ठिकाणी पाहतो खूप महत्त्वाची असेल. इथून धावा वाचवायचे आहेत डिफेंड करायचे आहेत तर विकेट डॉट चेंडू फेकावे लागतील. अधिकतम डॉट चेंडू किंवा अधिकतम विकेट यावरती भर द्यावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा मोहम्मद सामना करील तो कल्पेश. कालव्या टप्प्याचा चेंडू होता. वाईडिश लॉंग ऑन डिझरमध्ये शतरक्षक फैसला आहे त्या ठिकाणी. एकाच धावे होती. समाधान मागेल सिंगल या ठिकाणी पाहतोय. 3 धावा 3 चेंडूवरती आल्यात. 9 चेंडू अजून 12 धावांची गरज. कहाणीमध्ये ट्विस्ट. एन्जॉयमेंट क्रिकेट दामतचं मैदान म्हटलं गेलं तर प्रेक्षकांसाठी नंदनवन असलेलं खुरमबाई का मेला अफजल टिवाले चषक 2026. इनसाइड बॅटची करा. शॉर्ट टर्नमेंटला शतरक्षक आहे. चेंडू ठेवण्यापेक्षा कव्हर नाहीये. बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची काढा घेतली होती. थर्डमॅन झोनमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न. शॉर्ट टर्नमेंटचा शतरक्षक चेंडू उचलणार. फेकण्याच्या दरम्यान सिंगल घेतली म्हणजे चौथी सिंगल. 4 चेंडू 4 सिंगल पाहतो. 8 चेंडू 11 धावा या मैदानावरती अंबरपाडा संघाकडून त्या 6 चेंडू 4 धावा डिफेंड होताना आपण पाहिल्यात. काही होऊ शकतं. चांदई संघ पण या ठिकाणी उपस्थित झालाय. फुलटॉस चेंडू इथे शतरक्षक त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. कल्पेशच्या पारीचा अंत. गरज होती. मी सांगितलं विकेट डॉट चेंडू फेकावे लागतील तर मॅच मध्ये कमबॅक करता येईल. मोहम्मदने ती कामगिरी केली. पहिल्या 4 चेंडूवरती 4 सिंगल आणि 5व्या चेंडूवरती विकेट. आता उर्वरित चेंडू शिल्लक येते 7. विजयासाठी 11 धावांची गरज. 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दीपेश नवीन फलंदाज पाहतो आपण मैदानावरती रवाना झालाय. इथून शेवटचा चेंडू खूप महत्त्वपूर्ण चेंडू असेल या इनिंगचा या षटकाचा आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सरवली टीमला गोरेगाव संघाच्या विपक्षात या धावा होतील का यावरती सर्वांच्या नजरा. इथं शेवटचा चेंडू समोर दिला. फलंदाज आपण पाहतो मैदानावरती गेलेला दीपेश आणि त्याच्या बॅट मधून आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये धावसंख्या 43 धावांचा पाठलाग करत असताना 38 या आकड्यावरती 5 धावांची गरज.
बघा फैसलने षटक काढलं आणि धावा डिफेंड केला तर मुजाबल बुबेरे सर यांच्याकडून 1000चं कॅश प्राईज असेल. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय खूप महत्त्वाचं असेल कारण ही मॅच दूरवर चेंडू आपण पाहतोय. वाईट चेंडू स्वेर मला एक्स्ट्रा धाव आपण या ठिकाणी पाहिले गेले. 5 धावांची गरज होती शेवटच्या षटकामध्ये. ही वाईट चेक सिंगल. पुन्हा एकदा फक्त लाईन लेंथमध्ये खराबी. अंबरपाडा संघाचा संकेत त्यांनी ती कामगिरी केली होती. 6 चेंडू 4 धावा डिफेंड केल्या होत्या. उंदरपाडा बी प्लस संघाच्या विरोधात ती कामगिरी त्यांनी केली होती. हलक्या त्याने ग्लास केले चेंडूला. पॉईंट रिझर्वमध्ये शतरक्षक आहे दिवा पाटील. चांगली कामगिरी करतो. सुजबुजची फलंदाजी कारण आक्रमकता जरूर त्यांच्यामध्ये आहे पण अकलेचा बुद्धीचा वापर या ठिकाणी केला आणि फैसलला या ठिकाणी पाहतो सिंगल ढकलली. धावसंख्या स्कोर कार्ड 41 झाले दादा. धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 धावांची गरज. चांगला चेंडू इथून आपण पाहतो कमबॅक करू शकतो. फैजलमध्ये ताकद आहे क्षमता आहे. चला नारायण संघाचा कर्णधार आपण या ठिकाणी येऊन थांबा. सेकंड राऊंडची मॅच लगेच असेल त्यामुळे कॅप्टन आपण या ठिकाणी येऊन थांबायचे. चला मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल होणार का. फैजलचा पुढचा चेंडू पाहतो पाहिलं गेलं. लेस्टम पिच करण्याचा प्रयत्न केला होता. इथे 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावेवरती समाधान लागेल. स्कोर इथून आपण पाहतोय लेवल झालाय पण कंपल्सरी चेसिंग इथलं सूत्र आहे त्यामुळे 1 धाव ती बनवावीच लागेल. बघूया फैसल कशा प्रकारे कामगिरी करणार. या षटकातले चेंडू अजूनही आपण पाहिलं गेलं 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूवरती आपण पाहिलं 4 धावा खर्च केल्या आणि 3 चेंडू आणि एका धावेची गरज. आक्रमकता आता दाखवायला सुरुवात केली. हे अगोदर करायचं होतं फैजलला कारण कुठेतरी आक्रमक शतरक्षक पहिल्यांदा सजवणं गरजेचं होतं. एका धावेची गरज आहे. सलामी केलेला निवा पाटील अजूनही आपण पाहतो मैदानावरती आहे. 1 डाऊनला पोहोचला होता. वाईट चेंडू आणि एका धावेने आपण पाहतोय सरवली टीम या ठिकाणी आपला विजय पुन्हा एकदा संपादन करत असताना पोचले आणि आपण पाहतोय. राजेश सर चेंडू फक्त घ्या तिकडून. ओके धन्यवाद. आपण पाहतो या ठिकाणी सेकंड हाफची मॅच लगेच होईल. नारायण संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय. 4-4 4